जागा बनवते जमिनीमध्ये, म्हणजे काय म्हणू आपण भुसभुशीत करते, त्याच्यामध्ये हवा राहिली पाहिजे अशी व्यवस्था ती करते, मुळाची संख्या वाढते. आणि नुसतं जमिनीमध्ये पाणीच मातीच असणं गरजेचं नाही, पाणी आणि हवा पण असणे गरजेचं आहे, त्याच्यासाठी ते काम करते. तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला रासायनिक खताची आठवण पण येणार नाही, ते टाकायची गरज पण नाही. आपले बियाणे हायब्रिड पण नाही आहे, त्याच्यामुळे त्याला गरज नाही आहे. पाणी चांगलं आहे, आपलं जमिनीचा पीएच चांगला आहे, फक्त कार्बन वाढवा. आणि अळ्यांसाठी हे वापरा, दशपर्णी अर्क आहे ना, हे अळ्यासाठी वापरा. आता हे अर्क तुम्ही आज याला किती दिवस झाले? त्याला 3-4 दिवस झाले. तर त्याला चांगलं अजून होऊ द्या बरं का. 15-1 दिवसांनी एकदम पण आहे सर. घरी असेल तर ते याच्यात काहीतरी गोमूत्र आहे वाटते, हां गोमूत्र शेण याचा वापर आपल्याकडं चांगला झाला ना तर देवाचा आशीर्वाद त्यासोबत येते. तुम्हाला एक कृषी सेवा केंद्रावाल्याचं हे फक्त बिझनेस आहे, त्याच्यामध्ये आपण त्याचं गिराईक होतो, बाकी काही आपल्या हातात पडत नाही. उलट आपल्यावर म्हणजे काही काही लोक कर्ज काढल्याच्या नंतर पीक कर्ज घेते, ते कृषी केंद्राचं खरेदी करते सगळं. अशी पद्धतच पडून गेली, लोक विसरून गेले की आपण काय करू शकतो स्वतः. सगळीकडे तसंच आहे, पीक कर्ज घ्या, कृषी सेवा केंद्राचं ते माल आणा, एक तर उधार आणा, नाही तर मग त्याला पैसे द्या मागच्या वर्षीचे, मग तो देतो आणि ते चक्कर चालू ठेवा, असं आहे ते. त्याच्यातून मुक्त व्हायसाठी हेच आपले मार्ग आहे. याच्यात थोडंसं डोक्याला ताण येईल, म्हणजे आता हे फिरवावं लागल, हे टाकावं लागल, व्यवस्था करावं लागल, हे सोडू द्यावं लागल, हे गाळून घ्यावं लागल, याचा फवारा करावा लागेल, याचा वाज येईन घाण आहे की नाही. तर पण हे तुम्ही वापरलं तर हे जे आहे आपल्या अळ्या, याचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. केमिकल एवढाच रिझल्ट आपल्याला याचाही होऊ शकतो. फक्त एवढंच आहे की याचं रेग्युलर वापर झाला पाहिजे. हे झालं निमार्क झाला, नीमतेल झालं, किंवा तुमचं अग्निअस्त्र झालं, ब्रह्मास्त्र झालं, याच्यासोबत हे सगळं वापरलं तुम्ही, तुम्हाला कीटकनाशक वापरायचं काम पडणार नाही. तणनाशक तर तुम्ही वापरतच नाही, त्याच्यामुळं तुम्ही एकदम म्हणजे प्युअर याच्यात आलेच. आता फक्त काही शंका असेल तर ते काढून टाकायचे आणि याचा वापर चांगला करायचा आणि याचा डाटा ठेवा. आता हे प्रत्येकानं करा, हे तुम्हाला कल्चर प्रत्येकाला दिलेलं आहे, हे प्रत्येकानं करा. याला झाकून ठेवा, याला सावली पण, आता इथे सावली होत असेल, मेनका प्रांत पाऊस आला तर हां याला झाकून, याला सावली पाहिजे, म्हणजे शेड पाहिजे याला थोडंसं, म्हणजे पाणी नाही पडलं पाहिजे. सर घरी पण आहे, हां ठीक आहे, परंतु त्रास होतो की नाही आणाय ना, त्याच्यामुळे इथं काही हरकत नाही. फक्त याला तुम्ही वाया नका जाऊ देऊ, याच्यावर थोडंसं शेड असं केलं का नाही थोडंसं, तर पाणी नाही लागणार, याचं पण तुमचं वाया नाही जाणार. हे पण तुमचं S9 कल्चर तयार होईल. हे S9 कल्चर तुम्ही तुमच्या त्या कंपोस्टिंगसाठी वापरलं तर मग तुम्हाला पाहायचं कामच नाही. स्वतःची तयारी स्वतःच्या शेतावर आपल्या अशा छोट्या छोट्या पद्धतीने करून टाकली ना, तुम्हाला काही DAP टाकायचं काम नाही, युरिया टाकायचं काम नाही, काहीच नाही. आणि कर्बाची व्हॅल्यू आपण तपासून घेऊ एकदा, ती एकदा वाढली 50च्या वर असेल ना तर मग आपण अर्धी लढाई जिंकली, बरोबर आहे की नाही. मग 1 पर्यंत जायसाठी थोडंसं 5-1 वर्ष लागते. ते तसं करत राहिलं तर जाईल. तर मग काय होईल माहिती आहे का, तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला गांडोळं दिसायला लागतील, सगळं जीव तिथं राहतील आणि तेच शेती करतील. तुम्हाला वरून काही टाकायचं काम नाही. म्हणजे ते जे सुडोमोनाज आहे, किंवा तुमचा रायझोबियम आहे, किंवा ॲझोटोबॅक्टर आहे, तुमचा पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे, किंवा तुमचं PSB आहे, हे एवढं राहील जमिनीमध्ये जे उपलब्ध आहे ते तुमच्या मुळाला उपलब्ध करून घ्या. आणि ही शेती खरी तर जैविक शेती आहे. जैविक म्हणजे तुमच्या जमिनीच्या पदराखाली जे जीव आहेत तेच सगळं अन्नद्रव्य मुळांना देतात, आणि मुळाकडून ते पण फक्त एकच गोष्ट घेतात. काय गोष्ट घेतात? त्या सूक्ष्मजीवाला पण पाहिजे असते झाडाकडून. काय घेतात? साखर, शुगर. जे सूर्य प्रकाश आहे, आपलं जे झाड आता उभं आहे तिथं, ते सूर्याच्या एनर्जीचा वापर करून पानामध्ये साखर तयार करतो. ती साखर ट्रान्सलोकेट होते, म्हणजे मुळा पानातून ते खोडात जाते, खोडामध्ये साचते, खोड जाड होतं, फांद्या असेल तर फांद्यामध्ये बी येते. त्याच्यानंतर 1/4 साखर मुळात जाते. तर मुळाला काही काम नाही त्याचं, मुळाचं काम पाणी ओढायचं आहे, पाण्यासोबत जे येईल ते सगळं घ्यायचं आहे. परंतु मुळातून ही साखर त्या सूक्ष्म जीवासाठी बाहेर येते, कारण त्यांना